तर मित्रांनो आता द फूड हब चायनीज सेंटरला आता आलेलो आहोत आणि इथं मित्रांनो बघू शकता सेटअप सगळा. इथं ज्या काही रेसिपी सगळ्या बनतात ते मित्रांनो शुद्ध शाकाहारी असतात. कुठलाही नॉनव्हेज इथं बनत नाही. जर जे काही शुद्ध शाकाहारी लोक असतील तर तिथं त्यांनी या चायनीज सेंटरला यायला काही हरकत नाही आहे. सगळे समोर मसाले वगैरे बघू शकता मित्रांनो. आता ही सगळी तयारी आता जोरदार चालू आहे इथं. आणि व्हेज पनीर चिली आता बघतोय आपण. आणि दादा आपल्याला आता पनीर चिली करून दाखवत आहेत. त्यासाठी पनीरचे क्यूब घेतलेले आहेत आणि ते समान आकारामध्ये आता समोर आपल्या कट करून घेतले आहेत. त्यासोबत मित्रांनो कॅप्सिकम आणि कांद्याचे काप करून घेतलेले आहेत आणि समोर बघू शकता हे छान आकारामध्ये पनीर देखील कट करून घेतलेलं आहे. तर आपण आता पनीर चिलीची रेसिपी बघूयात. तर हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये डीप करून आता हे बाकीचे पदार्थ फ्राय करून घेतले जातील. मित्रांनो आता समोर बघू शकता ही डबू मिरची कैप्सिकम कट करून घेतली जाते. अभी कितने लोगों के लिए बना रहे भैया? 2-3 आदमी के लिए बस हो जाएगा. ओके. तर आता पनीरचे पीसेस मित्रांनो हे कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून घेतले जातील आणि त्यानंतर फ्राय केले जातील. इसमें कुछ मसाला नहीं पड़ता भैया? हाँ, इसमें कुछ मसाला नहीं रहेगा, प्लेन रहेगा पूरा. ओके ओके ओके. मित्रांनो कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून घेतलं आणि कुठले मसाले येणार नाही त्यामध्ये. आता हे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं मिश्रण आहे आणि यामध्ये आता पनीर मिक्स करून फ्राय केले जातील. मित्रांनो चायनीज म्हटलं की नॉनव्हेज आलंच. तर बऱ्याच ठिकाणी व्हेज लोकांना चायनीजच्या सेंटरवरती जर काही खायचं असेल तर अफोर्ड होतं. तर आता एक चांगला पर्याय आपल्याला लक्ष्मीनगरला मिळालेला आहे. तर इथं पूर्ण व्हेज पनीर व्हेज रेसिपी सगळ्या चायनीजच्या केल्या जातात. तर इथं व्हिजिट करायला विसरू नका तुम्ही. खूप मोठी व्हरायटी यामध्ये. तुम्हाला इथलं जे काय मेनू कार्ड आहे ते दाखवेनच. आपल्या समोर आता हे पनीरचे पीसेस फ्राय होत आहेत. तुम्ही मित्रांनो समोर बघू शकता आता हे पनीरचे पीसेस जे आहेत ते आता कलर बदलायला लागला आणि ब्राऊन होत आहेत आणि हे ब्राऊन झाल्यानंतर हे वेगळ्या प्लेटमध्ये काढले जातील. कॅप्सिकम आणि कांद्याचे पीसेस आहेत ते आता फ्राय करून घेतले जातील. कच्चा रहता है. हाँ, अच्छे तरीके से फ्राय होना पड़ेगा. पनीर आणि कॅप्सिकम ऑनियन हे आता वेगळ्या प्लेटमध्ये आता हे काढून घेतलेत आणि पुढची रेसिपी आपण आता बघणार आहोत. हे काय टाकलं भैया? लसूण टाकलेलं आहे, आलं टाकलेलं आहे, मिरची टाकलेली आहे, आता कोबी बारीक केलेला टाकला. आता मित्रांनो व्हेज असणार हे चायनीज आपण समोर बघतोय आणि हे कॅप्सिकम आणि कांदा टाकलाय, शिमला मिरची आणि कांदा ॲड केलाय. शेजवान, अच्छा शेजवान चटणी ॲड केल्यानंतर हे सोया सॉस, चिली सॉस ॲड केलेला आहे. ओके, थोडासा टोमॅटो सॉस, जाळंदूर संगट. वा, भेटलीच की 8 to 9 सॉस. मित्रांनो खूप छान पद्धतीनं इथं रेसिपी तयार होतात. सगळ्या रेसिपी व्हेज असतात. चवीप्रमाणे मीठ ॲड केले. पण आता हे मसाल्यांची प्रिपरेशन झालेले आहे सगळे. पनीर चिली आता हे टाकून घेतलं ते. वा, पाणी ओके. मित्रांनो सगळेजण ठसका लागलेत. मसाला स्ट्रॉंग झालाय आणि खडा मसाला टाकला आता. ओके, स्टार फुलाचा मसाला टाकला. ओके,
तर मित्रांनो 3 स्टार हॉटेलला देखील दादानं काम केलं आहे, त्यामुळे खूप छान पद्धतीनं इथं रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप टेस्टी रेसिपी इथं खायला मिळतील. तर दिलेल्या पत्त्यावरती नक्की यायला विसरू नका. आणि पूर्णपणे व्हेज सगळ्या रेसिपी असतात. हे आता शेवटी कांद्याची पात टाकलेली आहे, कोथिंबीर पण टाकलेली आहे थोडी. हो, ही पनीर चिली आपल्यासमोर आता तयार आहे. ओके. तर मित्रांनो ही पनीर चिलीची प्लेट आपल्यासमोर आता तयार आहे. नमस्कार, मी प्रवीण कुलकर्णी आणि आम्ही इथं फूड ऑफ चायनीज सेंटरवर कुपवाड फाटा लक्ष्मी मंदिर इथे नेहमी येतोय. इथलं क्लीननेस, त्यानंतर इथली जी टेस्ट असते ती म्हणजे वेगळी असते, डिलिशियस असते एकदम, आणि सगळे फ्रेश आयटम असतात. त्यानंतर इथे कुकची वगैरे बनवायची व्यवस्था स्वच्छ आहे, त्यामुळे आम्ही वारंवार इथं येत असतोय. शिवाय इथलं क्लीननेस, त्यामुळं आम्ही आणि इथले ओनर आणि जे वेटर वगैरे आहेत ते अगदी व्यवस्थित वागणं वगैरे आहे. त्यामुळे फॅमिली वातावरण असतं इथं, बऱ्याच फॅमिली वगैरे येत असतात आणि प्युअर व्हेज असल्यामुळं या भागातल्या लोकांना इथंच चायनीज खाणं आवडतंय. ही आपल्यासमोर बघतोय आपण, आणि ही आता पनीर चिली आपल्यासमोर तयार केली आहे. सगळी रेसिपी आपण बघितली, कशा पद्धतीनं ही रेसिपी केली जाते बघितली आपण, आणि आता आपण टेस्ट करणार आहोत. सुपर मित्रांनो, पनीर जे काय फ्राय करून घेतले मित्रांनो, जे एक छान पद्धतीचं क्रिस्पी कोटिंग त्यावरती आलेलं आहे आणि मसाले देखील, त्याचा मसाल्यांचा फ्लेवर देखील खूप छान त्यामध्ये उतरलेला आहे. आता हे बाकीचे थोडे मसाले आपण टेस्ट करून बघूयात. जे काही शिमला मिरची आणि कांदे त्यामध्ये टाकले होते, तर ह्या मसाल्यांचा एक सेपरेट एक बाईट घेऊयात. वा, तर खूप गरजेचं आहे हॉटेलला. सगळेच पदार्थ खूप स्वच्छ पद्धतीनं आणि खूप चांगल्या पदार्थामध्ये बनवले जातात. पनीर चिली तर खूपच टेस्टी झाले मित्रांनो. मगाशी दादांनी एका मुलाखत देताना त्यांनी पण सांगितलं की पनीर चिली खूपच फेमस आहे. ते का, ते टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल मित्रांनो. आणि बरेच चायनीजच्या आता आपण रेसिपी कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला नेमकी कुठली रेसिपी बघायची आहे ती तुम्ही एकदा कमेंट करून कळवा, जेणेकरून स्पेसिफिक मला तशा पद्धतीच्या रेसिपी ह्या जास्त करून तुम्हाला दाखवता येतील. आणि हे जे पदार्थ आता समोर आपण केलेले आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मित्रांनो कलर घातलेला नाही आहे. मी सांगताना तशी ऑर्डर सांगितलं होतं की कलर आणि अजिनोमोटो मला नको आहे, तर त्याच्या पद्धतीने त्यांनी करून दिलेलं आहे. आणि शक्यतो जास्त कलर घातले जात नाही त्या जागी. तुम्ही जरी कुठं खात असाल चायनीज तर कलर आणि अजिनोमोटो अवॉइड करा. बाकी सगळे पदार्थ आणि हे सगळ्या ज्या चायनीजच्या रेसिपी आहेत त्या हेल्दी असतात. कमी तेलामध्ये करून घ्या पाहिजे असेल तर. हे अशा ऑर्डर दिल्यानंतर आपण सांगू शकतो की अशा पद्धतीनं बनवा म्हणून. समोर बघू शकता इथं कुठल्याही प्रकारचा कलर यामध्ये ॲड केलेला नाही आहे. तर छान पद्धतीचा मसाल्याचा जो कलर आहे तो आलेला याला. वा, पनीर चिली तर एकदम मित्रांनो जबरदस्त आहे. 10 पैकी 9 मार्क द्यायला काय हरकत नाही आहे. 9 काय 9.5 मार्क द्यायला हरकत नाही आहे. खूप छान पद्धतीनं इथं हे पनीर चिली केलेलं आहे मित्रांनो. 2 राईसचं आता प्रिपरेशन बघतो आपण. हे काय टाकलं भैया? मंचुरियनचे पीस आहेत. ओके. आलं लसूण मिरची ओके. मित्रांनो आता शेफ आपले नेपाळचे आहेत, त्यांना मराठी शिकवायला लागलो मी. मराठी मी बोलो. हां, आता काय घातले? कांदा आणि शिमला मिरची. ओके. शेजवान राईसची प्रिपरेशन बघतोय आपण. आणि मसाले समोरचे आता छान फ्राय करून घेतले. अभि ये ओके ओके. गाजर टाकलेलं आता. गाजरचे थोडेसे पीसेस टाकलेले आहेत. समोर बघू शकता मटेरियल मित्रांनो सगळं खचाखच भरलेलं आहे, सगळे मसाले वगैरे. आणि हे त्यामध्ये हा राईस टाकलेला आहे. ते कितना प्लेट बना रहे हो भाई अभी? हाँ, एक फुल आणि एक हाफ बनवत आहे. ओके. त्यांना मित्रांनो मराठीत बोलायला सांगितलं, मी हिंदीमध्ये बोलावलं. ओके. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आता.
हे काय शेजवान चटणी. ओके. शेजवान राईस म्हटल्यानंतर मित्रांनो ही शेजवान चटणी आलीच, तर शेजवान चटणी टाकलेली आहे. हे सोया सॉस सोया सॉस ॲड केलेला आहे आणि चिली सॉस. आणि हे चिली सॉस आहे. ओके. म्युझिक ऐकू शकता मित्रांनो तुम्ही. ओके. तर हे मित्रांनो आता थोडंसं कांद्याच्या पाती टाकलेले आहेत. आणि मित्रांनो आता शेजवान राईस जवळपास तयार आहे. तर मित्रांनो यामध्ये कुठलाही कलर आता तुम्ही समोर बघतो ॲड केलेला नाही आहे. जर आपल्याला कलर नको असेल तर स्पेसिफिक आपण तसं सांगू शकतो की कलर नको आहे म्हणून, तर ते देखील वापरणार नाही. तर आता हे कलर न ॲड करतात आपल्याला शेजवान राईस तयार आहे आपल्यासमोर. मित्रांनो हे आता पार्सल केलं जाते, एक फुल आणि एक हाफ. तर हे शेजवान राईस आपल्यासमोर मित्रांनो आता तयार आहे. हा छान असा सुगंध येतो. आता खूप छान पद्धतीने हे मसाले बेक केलेले आहेत आणि हे जे काय फ्राय केलेलं आहे ते खूप छान पद्धतीने केल्यामुळं सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर खूप छान पद्धतीने येतात. इकडे सुगंध खूप छान येतो याचा. तर आता आपल्यासमोर दादा एक दुसरी डिशची प्रिपरेशन करत आहेत. स्वप्नील साळुंकी. स्वप्नील साळुंकी. इथं आम्ही 1 वर्ष झालं. मी अमेरिकन चॉप्स आणि मंचुरियन आणि लॉलीपॉप्स. हो फॅमिली. अंशिता स्वप्नील साळुंके. पोद्दार. कॉम्बिनेशन राईस बघतोय आणि आपल्या समोर आता तेल फ्राय करून घेतले, त्यामध्ये मंचुरियन टाकलेले आहेत. ते आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर गाजर आणि बीन्सचे तुकडे टाकलेले आहेत, चॉप केलेले. शिमला आणि कांदा टाकलेला आहे. मित्रांनो इथं कॉम्बिनेशन राईस, कॉम्बो राईस केला जातोय आपल्यासमोर. त्यामध्ये आता नूडल्स ॲड होतील. त्यानंतर राईस ॲड होईल. मित्रांनो कॉम्बो राईस एवढ्यासाठीच म्हटलं जातं की राईस आणि नूडल्स एकत्रच केले जातात. नमक टाकलेलं आहे. ओके. थोडी साखर टाकलेली आहे, थोडं मीठ टाकलं. त्यानंतर हे शेजवान चटणी टाकलेली आहे. चिली सॉस टाकलेला आहे, सोया सॉस ॲड केलेला आहे. मित्रांनो हा देखील खूप फेमस आहे इथं कॉम्बो राईस. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे शेवटी. मित्रांनो छान पद्धतीनं आता हा कॉम्बो राईस आपल्यासमोर आता जवळपास तयार आहे. वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. तर मित्रांनो आपल्यासमोर आता हा व्हेज कॉम्बो राईस जवळपास तयार आहे. त्याची रेसिपी आत्ताच आपण बघितली आणि हा गरमागरम व्हेज कॉम्बो राईस आपल्यासमोर आता तयार आहे. तर मित्रांनो खूप छान पद्धतीनं इथं रेसिपी तयार होतात. सगळ्या व्हेज डिशेस इथं मिळतात चायनीजच्या आणि प्युअर व्हेज हे रेस्टॉरंट असल्यामुळे तुम्हाला इथं व्हेज चायनीजचे सगळे पदार्थ इथं टेस्ट करायला मिळतील. तर आता हे आपण कॉम्बो राईस आपण आता टेस्ट करून बघणार आहोत. व्हेज कॉम्बो राईसची रेसिपी बघितली आणि आपल्यासमोर हा व्हेज कॉम्बो राईस तयार आहे. कॉम्बो राईस म्हणजे मित्रांनो नूडल्स आणि राईस याचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे मसाले टाकून आता आपण रेसिपी बघितली त्या पद्धतीनं व्हेजेस वगैरे टाकून
रेसिपी बनले आहेत. इथं तुम्ही बघू शकता मंचुरियनचे पीसेस देखील ॲड केलेले असतात यामध्ये. तर हे वेगवेगळ्या भाज्यांचं कॉम्बिनेशन आणि नूडल्सचं कॉम्बिनेशन, नूडल्स राईसचं कॉम्बिनेशन म्हणून कॉम्बो राईस. तर थोडंसं आपण यावरती थोडासा सॉस ॲड करूया आणि एक बाईट घेऊन बघूयात आपण आता टेस्ट. तर आपण सुरुवातीला ह्यामध्ये एक मंचुरियन घेऊयात, ते कांद्याची पात असलेली थोडी भाजी घेऊयात आणि सॉस. तर एक आपण बाईट तयार केला. आताच गरम आहे, खूप फुकून घ्यायला लागेल. असा चटका बसला तर पुढची टेस्ट कुठली कळणार नाही आपल्याला. मित्रांनो, जर कुठल्या व्हेज चायनीज रेस्टॉरंटच्या शोधात असाल आणि तुम्ही नॉनव्हेज अवॉइड करत असाल पूर्णपणे, तर या हॉटेलला नक्की या आणि असे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. सगळे जे काही मसाले टाकले त्याचे सगळ्यांचे फ्लेवर त्या राईसमध्ये उतरले आहेत खूप छान पद्धतीनं. तसंच नूडल्स देखील यामध्ये ॲड केले आहेत आणि फ्रेश अशा व्हेजीस देखील बऱ्याच ॲड केल्या आहेत. त्यामुळे खूप हेल्दी रेसिपी आहे, कुठलाही कलर वगैरे ॲड केलेला नाही आहे. तर मित्रांनो, लहानांपासून मोठ्यापर्यंत जर कोणाला चायनीज आवडत असेल व्हेज, तर इथं तुम्ही यायला विसरू नका. स्पॉट तुम्हाला दाखवलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी देखील मी तुम्हाला लोकेशन टाकतो आहे. तसंच हे पदार्थ खूप छान पद्धतीनं बनवले आहेत आणि चायनीज लवर जर असाल तर ही जागा तुम्ही अवॉइड करू नका. तिथे या स्पॉटवरती या, सगळे पदार्थ टेस्ट करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. सुपर टेस्टी. तर मित्रांनो, विश्रामबागचा पूल उतरल्यानंतरच सांगली नाक्याला आता आपण आलो आहोत आणि इथं मित्रांनो एक प्युअर व्हेज चायनीज सेंटर आहे. तर सुरभी हॉटेलच्या शेजारीच मित्रांनो हे हब प्युअर व्हेज चायनीज फूडला आपण आता भेट देणार आहोत. तर हे मित्रांनो जे हॉटेल आहे तर हे पूर्णपणे शाकाहारी आहे आणि इथं तुम्ही किचनची व्यवस्था देखील बघू शकता. खूप छान पद्धतीनं इथं अरेंजमेंट केलेली आहे. इथं सगळे पदार्थ तयार केले जातात आणि इकडं सगळं पॅकिंग वगैरे होतं. इथं काउंटर वगैरे